नमस्ते मैत्रिणींनो, वेलकम टू टेस्टी मोमेंट। आज तुमच्यासाठी फक्त 10 मिनिटात होणारी नाश्त्याची जबरदस्त रेसिपी घेऊन आली आहे। हलका फुलका अगदी हेल्दी असा नाश्ता आहे आणि बनवायला अगदी सोपा असा नाश्ता आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राइब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर बघू शकता, हा नाश्ता बनवण्यासाठी एक छोटी वाटी भरून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे, जो आपण उपम्यासाठी किंवा शिरासाठी वापरतो हाच रवा आहे। तर तो रवा तुम्हाला एक वाटी किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला क्वांटिटी घ्यायची आहे। या बारीक रव्याऐवजी जर तुमच्याकडे थोडासा जाडसर रवा असेल तो देखील तुम्ही ही डिश बनवण्यासाठी यूज करू शकता। आता रवा आपल्याला मिक्सी जारमध्ये घालायचा आहे। जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढंच पाणी आपल्याला या रव्यामध्ये ॲड करायचं आहे। सगळं मेजरमेंट तुम्हाला मी एक वाटी रव्याच्या हिशोबाने सांगत आहे। आता आपला हा नाश्ता मस्त टेस्टी आणि फ्लफी आणि चवदार होण्यासाठी मी इथे 2 चमचे दही ॲड करत आहे। दह्यामुळे अगदी टेस्ट या नाश्त्याची वाढेल। थोडंसं कुकिंग ऑइल म्हणजे साधारणतः छोट्या चमच्याने 2 चमचे मी इथे खाण्याचं तेल घातलेलं आहे। आता या सगळ्या साहित्याला मिक्सीमध्ये फिरवून एक स्मूथ बॅटर तयार करून घेऊया, त्याच्यामुळे फ्लफी असा नाश्ता बनवून तयार होईल। बघू शकता, याप्रमाणे आपल्याला मिक्सीला फिरवून स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता सगळं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सी जारला भरपूर असं बॅटर लागलेलं आहे, वाया न घालता सगळं बॅटर आपण काढून घेऊया। सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा अगदी इझिली आणि झटपट हा नाश्ता तुम्ही बनवून तयार करू शकता। बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट होण्यासाठी आपण जेवढा रवा घेतला तेवढाच आपल्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला वरून पाणी घालायची गरज नाही। आता याच्यात अर्धा चमचा छोट्या चमच्याने जिरं, अर्धा चमचा शुगर पावडर म्हणजे साखरेची बारीक केलेली पावडर, अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आणि आता सगळं साहित्य बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर घातल्यामुळे अगदी चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होईल। एक वेगळीच टेस्ट आणि छान टेस्ट या नाश्त्याला येईल आणि कलरसुद्धा खूप छान येईल। तर बघू शकता, सगळं बॅटर मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असं फेटून एका डायरेक्शनने आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बॅटर अगदी रेडी आहे। बॅटर ओतण्यासाठी अशी एखादी ताटली घेऊया, ताटलीला तेलाने चांगलं ग्रीस करून घेऊया, जेणेकरून वाफवल्यानंतर आपला हा जो नाश्ता आहे तो या ताटलीला चिकटणार नाही आणि अगदी अलगद निघून जाईल। ताटलीमध्ये टाकण्या अगोदर व्यवस्थित आणखी एकदा हे बॅटर मिक्स करून घेऊया आणि सगळं बॅटर ताटलीमध्ये ओतून घेऊया। अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं सगळं प्रिपरेशन या नाश्त्याचं झालेलं आहे। बरेचदा नाश्त्याला झटपट काय बनवावं हे सुचत नाही, तर हा नाश्ता अगदी परफेक्ट आणि अगदी टेस्टी असा बनून तयार होतो। एकदा व्यवस्थित असं ताटलीला हलवून घेऊया, म्हणजे जेणेकरून हे बॅटर व्यवस्थित ताटलीमध्ये स्प्रेड होईल। आता इथे बघू शकता, कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। खाली असा एखादा स्टँड ठेवायचा, स्टँडवर ताटली ठेवायची, वरून चिमूटभर असं आपल्याला लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे, जेणेकरून नाश्त्याला खूप छान आणि मस्त कलर येतो। आता याच्यावर आपण झाकणी झाकूया आणि साधारणतः 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवर याला स्टीम करून घेऊया। याची खात्री करून घ्या की जी आपण झाकण झाकलेलं आहे त्या झाकणामधून वाफ बाहेर जाता कामा नये आणि लवकर आपला नाश्ता हा शिजून तयार होईल। तर इथे बघू शकता, जवळपास 10 मिनिटे झालेली आहेत आणि कलर किती गोड आलेला आहे आणि मस्त फुगून असा हा नाश्ता वर आलेला आहे आणि नाश्ता बनून इथे तयार आहे। ताटलीला पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि नंतरच आपण याला ताटलीच्या बाहेर काढून घेऊया। आता इथे पूर्णपणे नाश्ता थंड झालेला आहे। चाकूने आपण असं पहिल्यांदा याचे काठ असे रिलीज करून घेऊया, जेणेकरून पटकन हा नाश्ता निघेल। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याचे काप करून घ्यायचे आहे। मी इथे पिझ्झा स्टाईल याचे काप करून घेत आहे। तुम्हाला पाहिजे हवं तर तुम्ही चौकोनी, आयताकृती तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करून घेऊ शकता। आणि आता पटापट आपण हा नाश्ता एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता, अगदी फ्लफी आणि सॉफ्ट हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। अगदी अलगद निघालेला आहे, कुठेही इथे ताटलीला चिपकलेला नाही आणि इथे बघू शकता किती जाळीदार आणि सॉफ्ट हा मस्त नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे। बघू शकता, एकदम स्पॉन्गी झालेला आहे। आता एखादा पॅन किंवा तवा गॅसवर ठेवायचा, अगदी थोडंसं तेल घालून तेलाने व्यवस्थित पॅनला ग्रीस करून घेऊया। नाश्त्याची वरची बाजू आहे ती खालच्या साईडने आपल्याला अशी ठेवायची आहे आणि साधारणतः 2 मिनिटासाठी मस्त याला आपण फ्राय करून घेऊया। अगदी जबरदस्त टेस्ट या नाश्त्याला इथे असं फ्राय केल्यामुळे खूप तेल घालायची गरज नाही, अगदी थोडंसं तेल घालायचं आणि एक साईड व्यवस्थित इथं मस्त कुरकुरीत झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे आणि मग आपला नाश्ता खाण्यासाठी अगदी रेडी। तर बघू शकता
किती सुंदर आणि गोड रंग आलेला आहे. अगदी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. जबरदस्त असा हा नाश्ता अगदी कमीत कमी वेळात बनवून तयार झालेला आहे आणि दोन्ही साईड मस्त अशी कुरकुरीत मस्त भाजल्या गेलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपला नाश्ता इथे जवळपास खाण्यासाठी रेडी आहे. चला पटकन प्लेटिंग करून घेऊया. अगदी टोमॅटो सॉस, शेजवान चटणी याच्यासोबत खूप चविष्ट हा नाश्ता खायला लागतो. मुलांना डब्यासाठी देण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. आदल्यामधल्या वेळेत पटकन बनवून काही खायची इच्छा झाली तर पटकन बनवून हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. फार जास्त मेहनतीची गरज नाही, खूप साहित्याची गरज नाही आणि अगदी झटपट आणि चविष्ट हा नाश्ता बनवून तयार होतो. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी आवडली का? आवडली असल्यास एक लाईक जरूर करा. कमेंट करून सांगा आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.